फरमाइलेली आहे आणि फार कमी म्हणतो हे गीत. मुलगी तरुण झाल्यावर आई बापाला फिकर पडते, मुलीचं लग्न केलं पाहिजे. अशा अशा घटना घडत आहे दादा. तोडून मर्यादा पाठशाला विकत घेतले दो. आजच पाठशाला एका प्रेमीचं पळून गेले. ही घटना आहे हिमालय पर्वतच्या पायथ्यासाठी श्रावस्ती नगर. फार जुनी घटना आहे. हे गीत मर्यादेवर आधारित आहे. दिलीपरावजी पिटणकर यांनी 100 रुपये दिले, त्यांना माझा नमस्कार. उद्याचं लग्न आजच पाठशाला एका प्रेमीचं पळून गेलं. उद्याचं लग्न गेली तिथं पाठशाला, जिकडे तिकडे पता नाही. हे गीत मर्यादेवर आधारित आहे. मर्यादा पाठशाला विकत घेतले लोकाला. पुष्पाबाई अशोकरावजी कुंभारे यांनी सुद्धा 50 रुपये दिले, त्यांना माझा नमस्कार. मर्यादा पाठशाला विकत घेतले मर्यादा पाठशाला विकत पाठशाला पुन्हा गळगळ राहिली. दोघे राहे आनंदाने, दोघे राहे आनंदाने, कृपा केली भगवंताने, कृपा केली भगवंताने. 3 वर्षाचा पाठ झाल्यानंतर पुन्हा गैरोदर राहिली पाठशाला.
11 फरवरीला मोठा संमेलन होता बाळाघाट टेनेझरी कोलवा. त्याचा कार्यकर्ता म्हणते ते काही हिंदी बोलतात बालाघाट में. 11 फरवरी को आपको आना है, मतलब बहुत दूर का सफर है. नहीं चलेगा जी, हम गाड़ी भेज के बोले लाना निजाला सब कर देंगे, लेकिन आपको 11 फरवरी को आना है. 9 फरवरीला गुजरातवरून सेवक आले. 10 सत्य अनुभव आहे. माझ्या घरी आले तांडापेठला. 14,350 रुपयाचा चेक माझ्या हाती दिला. गुजरातवरून आले, सुरतवरून. सत्य अनुभव. केव्हा प्रेम असेल काठवेजी नाही. 300 किलोमीटर वरून सेवक आले भेटीला. जेव्हा मी दुःखी झालो, आपल्या कर्माने दुःख झालो. भगवंताने मला दुःखी नाही केलं, माझे कर्म चुकले, हड्डी तुटली. तुमचं पडलो एसटीवर चढता चढता. तेव्हा पाशाला काय म्हणते, आठवण आली आई वडिलांची, आठवण आली आई वडिलांची, तयारी करा हो तुम्ही जाण्याची, तयारी करा हो तुम्ही जाण्याची. बोले ती पती देवाला, अशी बोले ती पती देवाला, विकत घेतले दुःखाला, मर्यादा पाठवा, विकत घेतले दुःखाला, मर्यादा पाठवा, विकत घेतले दुःखाला. समजायला लागला पाचारीचा पती. आपण रात पडून आलो, आई बापाला धोका देऊन आलो, आणि तो म्हणते आई वडिलाची आठवण आली. इतकंच बरोबर आहे. आपण त्यांना तोंड दाखवण्यासारखे नाही. पाठशाळेचा पती काय पती कामावरती गेले, पती कामावरती गेले, मानसताचे नाही केले, मानसताचे नाही केले. जोडून लागली मार्गाला, जोडून लागली मार्गाला, विकत घेतले दुःखाला, जोडून मर्यादा पाठ झाला, विकत घेतले दुःखाला, जोडून मर्यादा पाठ झाला, विकत घेतले दुःखाला. पाठशाळेने काय केलं, काय केलं समजायला. आपण त्यांना तोंड दाखवण्यासारखे नाही. रातोरात पडून जाऊ, आई बापाला धोका देऊन आलो, आणि तू म्हणते जाऊ. कितपत बरोबर आहे. 9वा महिना सुरुवात होता. बाळपणाची संधी होती. पतिदेवाने समजावले. पती कामावरती गेले आणि पाठशाला 3 वर्षाचा बाळ घेऊन चालली वाटेने आई बापाची. घोरवणी चालून आली, घोरवणी चालून आले, पाठशाला प्रसिद्ध झाली, खोड जंगलामध्ये बाळातील झाली पाठशाला. एक सुंदर मुलगा झाला, विकत घेतले दुःखाला, मर्यादा पाठ झाला, विकत घेतले मर्यादा, मर्यादा पाठ झाला, विकत घेतले दुःखाला. पाठशाळेचे पती घरी आले काम, पाठशाळा दिसत नाही. गेली कुठं. कल्पना होती की आई बापाच्या गावाला जाण्यासाठी निघाली. त्या घोर जंगलामध्ये पाठशाळा बाळातील झाली शिवबान भानू. मागू माग पती आले, पती आले,
एक पाठशाळे काय केलं एक पाठशाळे माझ्या शब्दाला उदलीस ग माझ्या शब्दाला विदर्भला घेतले भूताला गोरे मर्यादा माझ्याला विदर्भला घेतले माझ्याला गोरे मर्यादा माझ्याला विदर्भला घेतले भूताला. हे बांधवानो, कल्पना होती डोक्यामध्ये की पाठशाळा आई बापाच्या गावाला जाण्यासाठी निघाली. घोर जंगलामध्ये पाठशाळा पुन्हा बाळातीन झाली. काहीतरी आळत धुळा करावं म्हणून पाठशाळेचे पती काहीतरी आळत धुळत करावं म्हणून तेव्हा गेले तण अगण्याचे तेव्हा गेले तण अगण्याचे तेव्हा गेले तण अगण्याचे तेव्हा गेले तण अगण्याचे नागाने जाऊन केले त्याचे नागाने जाऊन केले त्याचे सोडून गेले वैकुंठाला प्राण सोडून गेले वैकुंठाला मी जाता घेतले भूताला गोरे मर्यादा माझ्याला घेतले गोरे मर्यादा माझ्याला एक तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. म्हणता माझे पतिदेव का आले म्हणून 3 वर्षाचा बाळ सोबत घेऊन एका दिवसाच्या मुलाला खांदावरती घेऊन नदीच्या पलीकडे घर आई वडिलांचे रानोरान फिरू लागली पतिदेवला पाहण्यासाठी. पाठशाळेचे पतिदेव मूर्छित पडले. नागाने दंश केला, मरण पावले. अंबरडा फोडून रडे पाठशाळा हमारो रडे पाठशाळा रडे पाठशाळा फोडून रडे पाठशाळा अंबरडा फोडून रडे पाठशाला अंबरडा फोडून रडे पाठशाला अंबरडा फोडून रडे पाठशाला. कशी कर्माशीहीन कशी कर्माशीहीन आली जन्माला अंबरडा फोडून रडे पाठशाला अंबरडा फोडून रडे पाठशाला. कशी कर्माशीहीन आली जन्माला कशी कर्माशीहीन आली जन्माला रडे पाठशाला अंबरडा फोडून रडे पाठशाला. कुठं गेले स्वामी राया मला सोडून या कुठं गेले स्वामी राया मला सोडून या मोसन मिळते प्रेम करून या मोसन मिळते प्रेम करून या. काय चुकी झाली काय अन्याय केला अंबरडा फोडून रडे पाठशाला अंबरडा फोडून रडे पाठशाला. कशी कारवारी होईन आली जन्माला कशी कारवारी होईन आली
काय केला अंबरा डोळ्या रडे पापी अंबरा डोळ्या रडे पापी कभी कर्माची हिना जन्मज पावला कभी कर्माची हिना जन्मज पावला अंबरा डोळ्या रडे पापी अंबरा डोळ्या रडे पापी मध्ये काय सत्यवेद करणार पतिदेव होती 3 वर्षाचा बाळ सोबत एका दिवसाच्या मुलाला खांद्यावरती ठेवून आई बापाच्या गावाला जाण्यासाठी निघाले नदीच्या काठी 3 वर्षाच्या मुलाला ठेवलं आणि एका दिवसाच्या मुलाला खांद्यावर ठेवून पाठ्याला नदी पार करू लागली एका झाडाखाली ठेवून एका दिवसाच्या मुलाला आणि मागे पडले 3 वर्षाचा बाळ म्हणतो आई मला न्या ग आई मला न्या थांब बाळा थांब जशी माग पलटली पाच्याला ज्याप्रमाणे कोंबडीचं पिलू घाट घेऊन पडते त्याप्रमाणे तो पक्षी घेऊन पडाला एका दिवसाच्या मुलाला 3 वर्षाचा बाळ आई बोलाचा म्हणून तोही पाण्यामध्ये उतरला नाका तोंडामध्ये पाणी जाऊन त्याने सुद्धा प्राण सोडला पतिदेवही मरण पावला 3 वर्षाचा बाळही गेला एका दिवसाच्या मुलाला ज्याने गंगासागर पिक्चर पाहिला असेल तो पिक्चर पाहायला मिळेल त्या पक्षाचं नाव आहे शेरू पक्षी गंगासागर पिक्चर पाहायला खूप वर्ष झाली याला खाली हाताने खेळ आई बापाच्या द्वारावर उभी झाली बाबा आई आई बाबा कोण आहे बाबा मी तुमची मुलगी आहे पक्षा कशाला आली स्पष्ट जबाब दिला आमची पाचशेला लहानपणीच मरण पावली आम्हाला पाचशा मुलगी नाही आई बापाने पाचशेच्या आई बापाने दोघांनी प्राण सोडला अखेर ती पाचशाला दारोदारी भटकू लागली म्हणून तरुण मुलांनो तरुण मुलींनी असं करू नका आई बापाला एक शब्द विचारा घटना घडल्या बालाघाट जिल्ह्यातही घटना घडली वेळ गाव आहे तिथे घटना घडली शेवकाची मुलगी म्हणून विचार करा तरुण मुलींनो आपल्या आई बाबाची इज्जत वाटेवर लावू नका अशा घटना होत आहेत दादा वेळ काळ बदल अखेर पाठशाळा दारू भटकू माणूस तरुण मुलांनो मुलीनो मर्यादा मुलांनो नका बरडा फोडून रडे पाठशाला रडे पाठशाला कभी कर्माची हिना आदि जन्माला कभी कर्माची हिना आदि जन्माला अंबरा डोळ्या रडे पाठशाला अंबरा डोळ्या रडे पाठशाला तरी मुलानं मुलीने आपल्या आई वडिलांना विचार घ्या आई बापाची इज्जत वाटेवर लावलं का अशा कितीतरी घटना होत आहे काटवेजी 12 महिन्यात होतो मी 12 महिने विदर्भ महाराष्ट्र MP गुजरात छत्तीसगड रायपूर दुर्गापूर चंद्रपूर पूर्ण रायपूरला छत्तीसगडला 4 कार्यक्रम केले बाबांनी छत्तीसगड
रायपूरची राजधानी रायपूर, छत्तीसगडची राजधानी रायपूर. म्हणून आई वडिलाची मर्यादा तोडू नका. त्याचप्रमाणे पत्नीने सुद्धा पतिदेवाची मर्यादा तोडू नये. पतिदेवाने सुद्धा पत्नीची मर्यादा तोडू नये. कार्यक्रम होता गोंदिया जिल्ह्यात बिहेरिया. तब्येत खराब झाली. माझ्या विचारात फरक पडला. आदित्य वासुदेवजी निमदे त्यांनी सुद्धा 50 रुपये दिले. त्यांना माझा नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा